गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, आपण जर पाहिलं तर काल आपल्याकडे लोकल हॉलिडे होता, परंतु इंटरनॅशनल मार्केट्स मात्र चालू होते. तर आता जाणून घेऊयात की परवा रात्री US मार्केटमध्ये काय झालं. एक ड्रास्टिक फॉल आपल्याला पाहायला मिळाला, कारण तिथे मॉर्गन स्टॅनले आणि JP मॉर्गनचे जे काही CEO आहेत बँकेचे मोठमोठे, तर त्यांनी सांगितलं की US मार्केट हे ओव्हर व्हॅल्यूड झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात जे AI स्टॉक्स आहेत तर त्यांच्यामध्ये खूपच जास्त युफोरिक स्टेज पाहायला मिळते. म्हणजेच काय, त्यांचं असं म्हणणं होतं की लवकरच तिथे हा बबल बस्ट होऊ शकतो. त्यामुळे US मार्केटमध्ये आपल्याला एक फॉल पाहायला मिळाला. परंतु काल US मार्केट हे थोडंफार रिकवरही झालं. त्याच्यामागे बेसिकली असं रिझन होतं की तिथे जे सुप्रीम कोर्ट आहे त्याच्यामध्ये जी याचिका दाखल करण्यात आली आहे ट्रम्प यांच्या विरोधामध्ये, की ते जे टॅरिफ्स लावत आहेत तर ती मुळात पॉवरच त्यांच्याकडे नाही आहे. तर ते सुप्रीम कोर्टानं ॲडमिट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती आता ते हिअरिंग्स करतायत. त्यामुळे ही गोष्ट एक पॉझिटिव्ह मानली गेलेली आहे आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर US मार्केट हे रिबाउंड झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर परवा आपल्या मार्केटमध्ये एक बऱ्यापैकी फॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि मार्केट अगदी 25,600च्या आसपास येऊन बंद झालेलं आहे. तर आज जर आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी आपल्याला इंडिकेट करते की मार्केट साधारण एक 40 ते 50 पॉईंट गॅपअप ओपन होईल. परंतु तसं पाहिलं तर गॅपअप होण्यासारखी कुठलीही परिस्थिती नाही ना, वर्ल्ड मार्केट्स काही सपोर्ट करत आहेत. त्यामुळे पाहणं गरजेचं आहे की नक्की मार्केट कुठे ओपन होईल आणि त्यानंतर मार्केट बाय ऑन डिप्स राहील की सेल ऑन राईज. मोस्टली शॉर्ट टर्म ट्रेंड हा आता थोडासा निगेटिव्ह बनत चाललेला आहे, कारण वर्ल्ड मार्केटकडनं काही फार चांगले अपडेट्स येत नाही आहेत आणि त्यातल्या त्यात जर आपण पाहिलं तर आपल्याकडे सुद्धा आता बिहारच्या ज्या निवडणुका आहेत तर ते ऑलमोस्ट एकदम जवळ आलेले आहेत. त्यामुळे साहजिकच आहे पुढचे एक 8 दिवस 8 ते 10 दिवस मार्केट त्या गोष्टीला फॅक्टर इन करण्याचा प्रयत्न करेल की बिहारमध्ये काय चालू आहे, तिथे पोल काय सांगतायत, त्यानंतर तिथे ग्राउंड लेवलला परिस्थिती काय आहे, याच्यावरची खूप साऱ्या गोष्टी डिपेंड राहतील. जर आता आपण पाहिलं तर आज अदानींचे जे काही स्टॉक्स आहेत, अदानी पोर्ट असेल, अदानी एनर्जी, त्यानंतर बाकी जे काही स्टॉक्स आहेत त्यांचे, तर ते सगळेच ऑलमोस्ट फोकसमध्ये राहतील, कारण फिचनं त्यांचं रेटिंग अपग्रेड केलेलं आहे, नेगेटिव्ह टू स्टेबल असं केलेलं आहे. त्यामुळे ते सगळे स्टॉक आज आपल्या रडारवरती राहतील. प्लस जर आपण US मार्केटमध्ये आपले जे ADRs काम करत आहेत ते जर पाहिले तर साधारण जे काही बँकिंग ADRs आहेत तर ते निगेटिव्ह आहेत आणि जे IT ADRs आहेत तर ते फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहेत. म्हणजेच काय की फार काही US मार्केटकडनं सुद्धा आपल्याला फार काही चांगले इंडिकेशन्स पाहायला मिळत नाही आहेत. त्यामुळे थोडंसं कॉन्शियस व्हायला हरकत नाही. आता मार्केट जिथे बंद झालं होतं परवा, तर 10 डे मुव्हिंग ॲव्हरेज ब्रेक करून डाऊन साईडला मार्केट बंद झालेलं आहे. म्हणजे आज एनी हाऊ मार्केटला ॲटलिस्ट, म्हणजे जर मार्केट बुलिश झोनमध्ये असेल आणि तो जर फ्रेक ब्रेकडाऊन असेल तर मार्केटला जो काही परवाचा हा हाय आहे तर तो क्रॉस करून ॲटलिस्ट वरती जाऊन बंद होणं गरजेचं आहे. आणि तसं जर झालं नाही आणि जर फॉलोअप कॅन्डल आज मिळाली तर मग मात्र मार्केटमध्ये आपण पाहू शकतो ज्या डाऊन साईडच्या लेवल्स आहेत त्या अगदी 25,200पर्यंतच्या आहेत, तर ते आपण नक्कीच पाहू शकतो. त्यामुळे तिथं पाहावं लागेल की नक्की कशा पद्धतीनं सगळ्या प्राईज ॲक्शन्स डेव्हलप होत आहेत ते. जर आपण FISDAचा डेटा जर पाहिला तर FISनं अगेन मार्केटमध्ये सेलिंग केलेलं आहे साधारण 1,000 कोटींच्या आसपास. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सने साधारण सेम क्वांटिटी बाय केलेली आहे. आता जर आपण ऑप्शन्स फ्रंटवरती जर पाहिलं तर ऑप्शन्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जे काही प्रोप्रायटरी ट्रेडर्स आहेत, त्यानंतर जे FIs आहेत तर ते मार्केटवरती शॉर्ट आहेत आणि त्यांच्या शॉर्ट पोझिशन्स पुन्हा वाढत चाललेल्या आहेत आणि त्याच्या अगेन्स्ट जे रिटेल पीपल्स आहेत तर त्यांनी मार्केटमध्ये बुलिश पोझिशन्स घेतलेल्या आहेत. त्यामुळे साहजिकच आहे की मार्केटमध्ये ट्रॅपिंगचा चान्स नक्कीच आहे. त्यामुळे पाहूयात कशा पद्धतीने होतं सगळं ते. परंतु सध्या तरी शॉर्ट टर्म मार्केटचा जो बायस आहे तर तो निगेटिव्ह आहे. लाँग टर्म जर पाहिला तर पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये एक डाऊन साईड आपल्याला पाहायला मिळेल आणि करेक्शन जेव्हा पूर्ण होण्याची परिस्थिती येईल, जे लिटल करेक्शन येतं ते, तर त्याच्यामध्ये आपल्याला बाईंगचा चान्स सापडू शकतो, हे लक्षात असू द्या. त्यामुळे मार्केटला येऊ द्या, खाली थोडंसं स्टेबल होऊ द्या आणि स्टेबल झाल्यानंतर आपल्याला एक चांगल्यापैकी बाईंग झोन पाहायला मिळेल, जिथे आपल्याला चांगल्यापैकी आयदर तुम्हाला ऑप्शन्समध्ये किंवा मग डायरेक्टली स्टॉक्समध्ये, मे बी कॅशमध्ये, तर तुम्हाला
फार चांगल्या अपॉर्च्युनिटीज नक्कीच मिळतील. आणि ज्या ज्या कंपन्यांचे रिसेंट आपण काय म्हणू शकतो की चांगले चांगले स्ट्रॉंग रिझल्ट आलेले आहेत, एक्सपेक्टेशन बीट करून गेलेले आहेत, तर त्या स्टॉक्समध्ये तुम्हाला बाय ऑन डिपची अपॉर्च्युनिटी नक्कीच पाहायला मिळेल. आणि ज्या ज्या स्टॉक्समध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला मिळाले नाहीत, तर त्यांच्यामध्ये मात्र तुम्ही जरी मार्केट खाली आलं आणि पुन्हा रिबाउंड करत असेल, तर तिथे बाय ऑन डिपची स्ट्रॅटेजी तुम्ही अप्लाय करू नका. नुकसान होण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. तर होप सो पाहूयात काय घडतंय ते. परंतु आज मार्केटला कोण सपोर्ट करण्यासाठी पुढे येणार ते पाहणं फार गरजेचं आहे. तर मग पाहूयात. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.